व्हेकल थांबवलं तिकडे तर अर्ध्या तासामध्ये कारवाई नाही केली. वेअर अ व्हेकल हॅज बीन इंटरसेप्टेड अँड डिटेन केलं फॉर अ पिरियड एक्सिडिंग 30 minutes, द ट्रान्सपोर्टर मे अपलोड द सेड इन्फॉर्मेशन. हा त्याला एक अधिकार दिलाय की अर्ध्या तासामध्ये तुम्ही MOV1 भरा, तू काय लगेच सुरू करा काम तिकडे. जर का तशी गरज वाटते तर ती कारवाई सुरू करायची. पण अर्ध्या तास काहीच पुढे होत नसेल तर तो अननेसेसरी मला थांबवलंय अशा प्रकारे कंप्लेंट देऊ शकतो. याचा त्याला पुढे उपयोग होईल, कोर्ट मॅटर होईल किंवा काही होईल तेव्हा उपयोग होईल. त्यामुळे हे लगेच सुरू झालं पाहिजे. जर त्याच्याकडे EV बिल नाही आहे, काही नाही आहे, तर त्याचा पुढे काय होण्या अगोदर तुमचं MOV तुम्हाला कारवाई करायची, लगेच तुम्ही बनवा त्याला MOV. काय EV बिल कधी बनवायचे? आता ह्याची पण तुम्हाला केस लॉ मिळतील. EV बिल कधी बनवायचे? ज्या वेळेस गुड्स ट्रान्सपोर्ट करायला सुरुवात होते EV बिल तेव्हा बनलं पाहिजे. कुठून गुड्स तुम्ही घेऊन चाललाय, इनवॉइस कधी बनला पाहिजे. आता इनवॉइस कधी बनला पाहिजे आणि EV बिल कधी बनलं पाहिजे, हे कधी बनवायचं आहे? जेव्हा मुवमेंट सुरू करण्या अगोदर बनवायचं आहे. मग मुवमेंट गाडी कुठून निघाली, कुठे आली, कुठे पकडली आणि EV बिल कधी बनतं, मग ते व्हॅलिड होईल का? आपण हे सगळे पॉईंट जे बघितलेत ना, ज्या वेळेस एखाद्याची दावा करतो त्यावेळेस त्याला तुम्ही बघायला पाहिजे की हे तो जे बोलतोय ते कुठे आहे, त्याचा सेक्शन काय, रूल काय. एव्हरी पर्सन बघा काय दिलं इकडे, शॅल बिफोर कमेन्समेंट ऑफ सच मुवमेंट दिलंय ना. हे आता तुम्ही प्रूव्ह करू शकता की नाही. त्याच्याकडनं माहिती घेतली, गुड्स तुम्ही कुठनं लोड केले, कुठे घेऊन चाललाय आणि EV बिल कुठे बनले, किती वाजता बनले, हे सगळं प्रूव्ह होईल की ह्याचं जे कमेन्समेंट आहे हे होण्या अगोदर EV बिल त्यांनी बनवलेलं नाही आहे. जसं गाडी थांबवली गेली तर फोन करून सांगतो कोणाला तरी की EV बनवा आणि ते बनवतात. यावरती टाईम येतो ना, सगळ्यात कळतं ना बाबा कधी बनवलं बिल, तो पण बनवलेलं नव्हतं. आणि एखाद्या वेळेस काय होतं, बिल बनवलेलं आहे आणि एक ठराविक कालावधी तो संपतो, त्याचा व्हॅलिडिटी जी आहे संपते, मग ती त्याला एक्सटेंड करायची आहे. मग ती एक्सटेंड करायची राहून जाते आणि गाडी पकडली काय तो फोन करून सांगतो एक्सटेंड करा. मग एक्सटेंड कधी केलं हेही कळतं. 8 तास अगोदर एक्सटेंड केलं जाऊ शकतं. ज्या वेळेस तुम्ही अशा प्रकारचे जर का केस लॉ वाचाल की कुठल्या मॅटरवरती कशाच्या केसेस झाल्यात, मग काय होतं ते रूल, तो सेक्शन हे परत आपलं रिवाईज होतं की एक्झॅक्टली या पॉईंटवर त्यांनी फाईट केले टॅक्सपेअरनी किंवा डिपार्टमेंटला त्यांचा हा मुद्दा चुकीचा आहे, त्याच्या अगेन्स्ट ते फाईट करत, तो त्यांचा दावाच चुकीचा आहे. मग डिपार्टमेंट ते केस जिंकणार की बाबा या विषयाप्रमाणे त्यांनी काय केलं, EV बिल वेळेत नव्हतं बनवलं, कमिटमेंट होण्यापूर्वी नव्हतं बनवलं. कळलं, लक्षात घ्या काय. त्यामुळे तुम्हाला जेव्हा प्रश्न पडतो, जो टॉपिक आहे तुम्ही तो टॉपिक पुन्हा वाचणं गरजेचं आहे. तुम्ही टॉपिक पुन्हा वाचलाच नाही, सेक्शन परत वाचलाच नाही, रूल परत वाचलाच नाही, तुम्हाला कळणार काय त्यातनं. मग कोणतेही प्रश्न विचारणार तुम्ही प्रश्न विचारणार, तुम्ही उत्तर देणार, त्या प्रश्नाने उत्तराचा अर्थ काय, ते कुठे आहे, ते दिलंय कुठे, हे तुम्ही वारंवार बघाल. बघून ते पाठ होईल. एकदा प्रॉपर वाचायचं खरं. आता ज्यावेळेस तुम्ही बघाल हे त्याच्यामध्ये किती रूल आहेत, 14 रूल आहेत, 15 रूल आहेत, जे काय दिलेत, परत त्यात सब रूल किती आहेत, मग त्याच्यामध्ये काय काय क्लॉजेस आहेत. हे जसं मी हेडिंग दिलं इकडे, हे दिलं हेडिंग, याचं मी काय करतो, माझ्या लक्षात राहावं म्हणून मी एक यादी बनवतो. जसं बघा आता इन्स्पेक्शनचं मला टॉपिक घ्यायचा आहे. हे बघा आता हे मी 67 मध्ये काय 12 सबसेक्शन आहेत. कुठे काय काय दिलंय, हे असं केलंय, काढलंय, हे बघा हे असं काढलंय. तुम्ही तसं काढलं EV बिल आहे, तुम्हाला ड्युटी लागली ती टॉपिक काढा, वाचा, बघा रूल काय, सब रूल काय, काय चाललंय, मग तिकडे जाऊन ऑब्झर्व करा काय करतायत. तुम्ही तिकडे प्रत्यक्ष तुम्हाला जर का अनुभव नाहीये, तुम्हाला बोलणार नाही की चला तुम्ही पुढे व्हा, लीड करा, असं तर होणार नाही ना. तुम्हाला सपोर्टिंग रोल आहे तिकडे. मग त्यावेळेस तुम्ही सगळं जर का अभ्यास करून गेलात, मग काय होतं तुम्हाला काय चाललं काय नाही.
जिकडे सिरियस कारवाई होणार आहे तिकडे मग कुठला सेक्शन वापरला, काय पॉवर वापरली, कोणी केलं, मग कधी PO कोण असतो, कोणाची साईन लागते, हे सगळं तुम्हाला मग अभ्यासात येईल. आता कसं झालं आहे, खूप अभ्यास आहे आणि तुम्ही प्रॅक्टिकली काहीच करत नाही. अविवेळ तुम्ही विसरून जाणार. ती रिव्हिजन करायची तुम्हाला तेव्हाच गरज आहे जेव्हा तुम्हाला ती ड्युटी लागेल स्पेसिफिक. मग त्या संदर्भातले जे जे काही सेक्शन रूल आहेत ते तुम्ही अभ्यासले पाहिजे. तुम्हाला प्रश्न पडतो, तो प्रश्न ज्या टॉपिकचा आहे तो टॉपिक बघा, पुन्हा रिवाईज करा. एकतर पहिल्यांदा ज्यावेळेस मी टॉपिक घेतो त्याच्या अगोदर तुम्हाला मी आयडिया दिली, बघा हे MOV फॉर्म बघा या सॉफ्टवेअरमध्ये का दिले, काहीतरी आयडिया असावी. म्हणजे पुढचा विषय मी घेणार आहे तो वेगळ्या प्रकारे घेणार आहे किंवा घ्यायचा आहे मला, पण तुम्ही त्या लेवलला आलात नाही तर मग मला आवडते घ्यायला लागतं मला डिस्कशन, कारण की तुमची बॉडी लँग्वेज मग पॉझिटिव्ह राहत नाही काहीतरी ऐकून घ्यायला, कारण तुम्हाला बेसिकच कळलेलं नाही किंवा आठवत नाही आता, तर मग प्रॉब्लेम होतो. त्यामुळे एक टाईमलाईन आहे की गाडी आली, थांबवली, तिथपासून काय काय कुठले फॉर्म इश्यू केले, किती वेळात काय काम करायचं आणि काय कशाप्रकारे शोधायचं आहे, तर हे तुम्हाला सगळं वाचल्यानंतर कळतं. पण तुम्ही तिथे नोट बनवू शकता. हे झालं, एवढं कळलं. आता हे व्हॅल्यू ऑफ गुड्स 30 लाख आहे, ह्याच्यावरचा टॅक्स 5,40,000 आहे. ओके, याच्यामध्ये इफ ओनर ऑफ द टॅक्सेबल गुड्स डज नॉट कम फॉरवर्ड फॉर पेमेंट, नाही पुढे आला, ओनर ऑफ द टॅक्सेबल गुड्स डज नॉट कम फॉरवर्ड, कारवाई कशामध्ये आहे, 129 3 मध्येच आहे ना, बघा इकडे 129 1 मध्ये हे सगळं होणार आहे, चेक होणार, काय होणार, किती फाईन आहे हे आहे, आणि ॲक्च्युली पुढे नोटीस वगैरे पुढे. मग किती किती चार्ज लागेल हे कुठे दिलं आहे, 129 A किंवा B. मग इथे प्रश्न आता विचारला की जी कारवाई करायची त्यामध्ये पुढे ऑर्डर काढायची ते 129 1A. इफ ओनर ऑफ टॅक्सेबल नॉट म्हटलं का इथे 129 1B येतो, बरोबर आहे ना, आणि पुढे आला तर मग एक क्लॉज लागतो, द अमाऊंट टू बी पेड फॉर रिलीज ऑफ गुड्स रिटर्न ऑर सीज ॲप्लिकेबल पेनल्टी 50% ऑफ द गुड्स ॲट 200 टॅक्स पेबल विच इज हायर 30 लाखावरती 50% 15 लाख, आणि CGST मध्ये किती येतील डिवाइड बाय 2 केलं CGST येतील 200%, 5,40,000 तेवढे AGST असतील म्हणजे 10,40,000. मग 15 लाख हे काय हायर आहे, तर 15 लाख त्याचे काय येईल पेबल येतील. आणि एक्झाम गुड्स असतील, एक्झाम गुड्स हे काय होते, हे टॅक्सेबल गुड्स. एक्झाम गुड्सला काय येईल 30 लाखाचे 5% 1,50,000 आणि 25,000 विचेवर लेस म्हटलंय म्हणजे इथे 25,000, म्हणजे गुड्स टॅक्सेबल आहे किंवा गुड्स एक्झाम्प्ट आहेत आणि ओनर येत नाही, कम फॉरवर्ड नाही आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये त्याचं पुढे आला तर मग क्लॉज A प्रमाणे व्हॅल्यू निघेल. आणखी एक्झाम्पल द्या, 80,000 18%. इफ गुड रिटर्न कम फॉर पुढे आला फॉर पेमेंट ऑफ पेनल्टी 200% ऑफ द टॅक्स पेएबल. तर इथे गुडची व्हॅल्यू किती दिली आहे 80,000 दिली. %50 80,000च्या 40,000 आणि 200% टॅक्स 18% म्हणजे किती होतो. मग याच्यामधलं पेनल्टी पेएबल इक्वल टू हायर ऑफ 40,000 किंवा 28,800 40,000. हे कधी डज नॉट कम फॉरवर्ड. पहिली गोष्ट आहे बघा इथे की पहिल्या स्टेपमध्ये कशा प्रकारे पेनल्टी लागेल हे दिले. जर त्यांनी रूल किंवा जेव्हा गाडी पकडली गेली आणि कायद्यानुसार त्यांची प्रोसिजर नाही आहे, इनवॉइस नाही आहेत, इनवॉइस बनवला तर गुड्स वेगळेच आहेत, हेवी बिल बनवलं आहे पण हेवी बिलमध्ये गुड्स वेगळेच आहेत, आज गुड्स वेगळेच आहेत, किंवा हेवी बिल नाही आहे, इनवॉइस नाही आहे, कुठे मिसमॅच असेल काही जे सिरियस मिसमॅच आहे
तर मग त्याला पेनल्टी लागेल. मग ते पेमेंट पेनल्टीचं कसं होईल, तर ओनर हजर झाला किंवा ओनर हजर झाला नाही तर त्याप्रमाणे हे दिलंय. मग पुढे त्याला पेनल्टी लावली जाईल. त्याला जर का पैसे भरला नसतील तर तो काय देईल, सिक्युरिटी देईल, गुड्स रिलीज होतील, किंवा पेमेंट करेल, गुड्स रिलीज होतील. आता याची जी प्रोसिजर असते ती एक साईटवरती होईल, जिकडे काम होईल तिकडे जमिनीवरती होईल. दुसरं काय होईल, इलेक्ट्रॉनिकली होईल. इलेक्ट्रॉनिकली जेव्हा तुम्ही वाचायला जाता तर रूल 142 लागतो. रूल 142 मध्ये द प्रॉपर ऑफिसर शॅल सर्व अलॉंग विथ, आता हे सेक्शन आपण बघतो आता 129 तुम्ही बघाल 52, 73, 74, 76, 122, 123, 24, 25, 27, 130 सगळ्यांना 142 सुरुवात लागतो. 129 प्रमाणे जर कारवाई आहे इकडे तर त्याला DRC 01 मध्ये त्या प्रकारे समरी पाठवली जाईल इलेक्ट्रॉनिकली. म्हणजे तिकडे जे नोटीस तिकडे समरी द्यायची आहे, एक नोटीस द्यायची आहे ती तिकडे ओनरला जेव्हा तो हजर होईल तिकडे दिली जाईल किंवा ड्रायव्हरला दिली जाईल आणि नंतर मग इथे इलेक्ट्रॉनिकली पण अपलोड होईल. तर रूलमध्ये फक्त हाच उल्लेख आला आहे इलेक्ट्रॉनिकली अपलोड केल्याचा. इथे मॅन्युअली प्रोसिजरचा इथे काय उल्लेख नाही आहे, सर्क्युलर म्हणते फक्त. आता हा जो पार्ट आहे हा सगळा 73, 74 लागू आहे, त्यामुळे हा पार्ट मी इथे घेतला नाही. जेवढा अप्लिकेबल आहे 1A पण 74 मध्ये येतो, तो इथे येत नाही. मग त्याप्रमाणे पुढे जाऊन वेअर द पर्सन चार्जेबल विथ टॅक्स मेक्स पेमेंट ऑफ टॅक्स अँड इंटरेस्ट, और वेअर द पर्सन कन्सर्न मेक्स पेमेंट 129(1) मधला. ओके, 129(1) मधला 7 दिवस दिलं तिकडे, ते 7 दिवस घेतलं तिकडे. विदिन 7 days ऑफ नोटीस इश्यूड. 129(3) मध्ये कारवाई आहे ना, तिकडे 7 दिवस आहेत. मग तिकडे त्याला अपलोड केला DRC 01 समरी. तो त्याचा पेमेंट करेल बिफोर द इश्यूअन्स ऑफ ऑर्डर अंडर द सेड सेक्शन ही शॅल इंटिमेट द प्रॉपर ऑफिसर ऑफ सच पेमेंट. इंटिमेट करेल 7 दिवसाच्या अगोदर. आणि PO शॅल इश्यू अँड इंटिमेशन, पेमेंट मिळालं आणि प्रोसिडिंग संपेल. एक पेमेंट ऑफ द अमाऊंट इन सेक्शन 129(1) 7 दिवसामध्ये. नोटीस 129(3) बट बिफोर द इश्युअन्स ऑफ ऑर्डर काढण्या अगोदर अंडर द सेड सेक्शन ही शॅल इंटिमेट. आता जर का पुढे जाऊन समरी ऑफ द ऑर्डर इश्यूड अंडर सेक्शन 129 shall be uploaded electronically DRC 07 specifying therein the amount of tax interest penalty ही दिली जाते. आणि त्यानंतर पुढे जाऊन पेमेंट होईल. आणि नाही पेमेंट झालं तर पुढे मग रिकव्हरी जी आहे ती रिकव्हरी चालू होईल. जे किती दिलंय, जे इकडे दिलंय 7 दिवस, टू पे पेनल्टी विदिन 15 days ऑफ ऑर्डर. पण कशा प्रकारे हे रूलमध्ये पण दिलं तिकडे. तर एक्झॅक्टली तुम्ही हे बघा कशा प्रकारे काम चालतं, मग तुम्हाला आयडिया येईल. मी जे दिलं इकडे मला दाखवलं इकडे. हा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स डिपार्टमेंटच्या व्यक्तीला असू शकतो बघा कशा प्रकारे काम चालतं. तर 130 कधी येतो, 130 कधी येतो, पहिले काय केला, डिटेन्शन सीझर केला. आता वेअर गुड्स ऑर कन्व्हियन्स आर लायबल टू कन्फिस्केशन. गुड्स किंवा कन्व्हियन्स हे जप्त करण्यासाठी किंवा वेअर एनी पर्सन सप्लाईज or receive any goods in contravention of any of the provisions of this act, rules made thereunder, with intent to evade payment of tax. म्हणजे इथे मराठी आपण वाचतोय कराचे प्रदान चुकवण्याच्या हेतूने या अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेल्या नियमांच्या कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन करून कोणत्याही वस्तूंचा पुरवठा करीत असेल किंवा प्राप्त करीत असेल. पुरवठा केला जातो किंवा घेतला जातो, सप्लाय केला जातो किंवा रिसीव्ह केला जातो गुड्सचा
कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ एनी प्रोव्हिजन म्हणजे ए बिल नाही बनवलं, इनवॉइस नाही बनवलं, विदाऊट बिल माल घेतलाय किंवा विदाऊट बिल माल पाठवला जातो, म्हणजे इथे कायद्याचं उल्लंघन आहे, नियमाचं उल्लंघन आहे. आता 129 मध्ये रिटेन्शन आणि सीजर आहे, इकडे मुवमेंट ऑफ गुड्स आहे, बरोबर आहे. आता जर त्यांनी सीज केलं, रिटेन्शन केलं आणि पेमेंट नाही केलं तर मग रिकव्हरी प्रोसिडिंग बघा. मला मी टॉपिक दाखवतोय. हे मी घेतो परत, मला फक्त एक रिकव्हरी ऑफ पेनल्टी 130 मी घेणार आहे. पहिले मला हे पूर्ण होल्ड करू दे. रिकव्हरी ऑफ पेनल्टी बाय सेल ऑफ गुड्स कन्व्हियन्स डिटेन ऑर सीज इन ट्रान्झिट. हे आता जर का ते ताब्यात घेतलेले आहे आणि ओनर पेमेंट करत नाही किंवा ओनर समोरच येत नाही. 44 A1 मध्ये काय दिलं आहे, प्रिपरेशन ऑफ इन्व्हेंटरी अँड एस्टिमेशन ऑफ मार्केट व्हॅल्यू ऑफ गुड्स. मार्केट व्हॅल्यू ऑफ गुड्स दिला इकडे. ओपन मार्केट व्हॅल्यू आपण बघितलंय. मार्केट व्हॅल्यू काय, मार्केट व्हॅल्यू डिफाईन केलाय का, कशी काढणार मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू 73 मध्ये आहे. shall mean the full amount which a recipient of supply is required to pay in order to obtain such goods or services both of like kind and quality at or about the same time and at the same commercial level where the recipient and the supplier are not related. Not related आहे आणि त्यांना ते गुड सर्व्हिसेस घ्यायला काय कॉस्ट पडेल, विच इज काय म्हटलंय, मीन द फुल अमाऊंट. मार्केट व्हॅल्यू काय, फुल अमाऊंट विच अ रिसिपियंट ऑफ अ सप्लाय इज रिक्वायर्ड टू पे. त्याला ती अमाऊंट भरण्याची गरज आहे ती घेण्याकरता. इन ऑर्डर टू ऑब्टेन सच गुड्स और सर्व्हिस आर बोथ ऑफ लाईक काइंड अँड क्वालिटी ॲट और अबाउट द सेम टाईम. याप्रमाणे मार्केट व्हॅल्यू काढायला लागेल. मग त्या मार्केट व्हॅल्यू प्रमाणे where the person transporting any goods or the owner of such goods fails to pay the amount of penalty 129 1 त्यात दिले 15 दिवस, बरोबर आहे. 129 3 मध्ये 129 1 ची पेनल्टी भरायची कुठे, 129 3 मध्ये 15 दिवसामध्ये फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ द कॉपी ऑफ द ऑर्डर दिले 129 3 मध्ये. ती अमाऊंट त्यांनी भरली नाही 15 दिवसामध्ये. ओके, तुम्ही DL03 मध्ये त्याला द्याल 7 दिवसात भरा म्हणून आणि त्यांनी भरली नाही 15 दिवसामध्ये तर मग ही कारवाई करायची आहे. द PO shall proceed for sale or disposal of the goods or conveyance so detained or seized by preparing the inventory and estimating the market value of such goods or conveyance. आता पुढची कारवाई करायची आहे, पुढची प्रक्रिया करायची आहे. तर पहिले काय होईल, तर PO shall proceed for sale or disposal of the goods or conveyance. ते सेल करण्याकरता, डिस्पोज करण्याकरता गुड्स किंवा कन्व्हियन्स हे सीज केलं आहे. इन्व्हेंटरी प्रिपेअर करेल पहिले आणि मार्केट व्हॅल्यू जी आहे ती काढेल. किती असू शकते मार्केट व्हॅल्यू. जे लिलाव करायचा आहे तर समजा तुम्हाला माहिती आहे की लिलाव करायचा आहे, एस्टिमेट अप्रॉक्सिमेटली समजा 20 लाख व्हॅल्यू असू शकते. तर लिलावामध्ये सुरुवात करताना ते वाटतात की 20 लाख, आणखी जास्त व्हॅल्यू मिळेल तर चांगलंच आहे. पण आपल्याला माहिती आहे की 20 ते 25 लाखामध्ये लिलाव होऊ शकतो. ते 20 ते 25 लाख ही मार्केट व्हॅल्यू आहे. मग त्याप्रमाणे ती सुरुवात करायला ही अमाऊंट आम्हाला मिनिमम एवढी अमाऊंट पाहिजेच आहे आणि त्यात जे बोली लावतील त्यानुसार ती व्हॅल्यू मग 20 ते 25 लाखामध्ये रिकवर झाली पाहिजे. आणि जर का समजा 20 लाखांनी सुरुवात केली आणि 22 लाखाच्या पुढे लिलाव गेलाच नाही तर 22 लाख जर कोण बोलत असेल आणि ती जर का मार्केट व्हॅल्यू किंवा समजा सुरुवात केली 16 लाखाला, ओके, आणि आपल्याला माहिती आहे की मार्केट व्हॅल्यू 20 लाख आहे, 22 लाख आहे आणि जर 18 लाखाला
किंवा वरती कोण बोलीच लावत नसेल तर मग तिथे ती अमाऊंट त्याला ती वस्तू द्यायची की नाही द्यायची. जर का प्रॉपर त्याचा व्हॅल्यू मिळत नसेल बघा पुढे वाचा आता. ठीक आहे, पहिले काय डिटरमाइन करेल मार्केट व्हॅल्यू काय, म्हणजे एवढी अमाऊंट मिळाली पाहिजे या वस्तूची. दुसरं सेल थ्रू ऑप्शन किंवा ई ऑप्शन. द सेड गुड्स ऑर कन्व्हेन्स शॅल बी सोल्ड थ्रू अ प्रोसेस ऑफ ऑप्शन इन्क्लुडिंग लिलाव होईल किंवा ई ऑप्शन ऑनलाईन लिलाव होईल. फॉर विच अ नोटीस शॅल बी इश्यूड. नोटीस काढली जाईल DRC 10 मध्ये क्लिअरली इंडिकेटिंग द गुड्स ऑर कन्व्हियन्स टू बी सोल्ड अँड द पर्पज ऑफ द सेल. तर तुम्ही या काढा DRC 10, त्यात तुम्हाला कळेल कशा प्रकारे त्याचा फॉर्मॅट आहे की या प्रकरणामध्ये असं आहे ते गुड्स विकायचे आहे, त्याची एवढी व्हॅल्यू आहे. आता ज्यांना त्यात भाग घ्यायचा आहे लिलावात ते भाग घेऊ शकतात. वेअर द प्रोव्हाइडेड दॅट वेअर द पर्सन ट्रान्सपोर्टिंग सेड गुड्स ऑर द ओनर ऑफ सच गुड्स पेज द अमाऊंट ऑफ पेनल्टी. तर पेनल्टी भरली इन्क्लुडिंग एनी एक्सपेन्सेस इन्कर्ड इन सेफ कस्टडी आणि हँडलिंग ऑफ सच गुड्स, ते ठेवण्याकरता हँडल करण्याकरता जो खर्च आला आहे आफ्टर द टाइम ऑफ 129. बट बिफोर द इश्युअन्स ऑफ नोटीस काढण्यापूर्वी, लिलावाची नोटीस काढण्यापूर्वी जर पेमेंट केलं तर लिलाव रद्द होईल. PO shall cancel the process of auction and release such goods or conveyance. जर मी टॅक्सपेअर आहे, माझे गुड्स गव्हर्नमेंटच्या ताब्यात आहेत आणि मला कळलं गव्हर्नमेंट लिलाव करण्याच्या विचारात आहे आणि मी गेलो लिलाव करू नका, मी पेमेंट करतो, तर लिलाव रद्द होईल. पण जर एकदा का तो फॉर्म काढला, लिलाव अनाऊन्स झाला एकदा, तर मग पुढे लिलाव होणार. लास्ट डेट ऑफ बिड सबमिशन. Okay, the last day for submission of bid or the date of auction shall not be earlier than 15 days from the date of issue of the notice referred to in subrule 2. 15 दिवस लोकांपर्यंत पोहोचण्याकरता की हा लिलाव होतोय हे पाहिजे. इमिजिएट लिलाव नाही करायचा, एक वेळ ठेवायचा की हे आम्ही लिलाव करतो, त्या कारणास्तव लिलाव आहे, नोटीसमध्ये हे सगळं नमूद असलं पाहिजे आणि तेवढा वेळ दिला गेला पाहिजे. वेअर द डिटेन ऑर सीज गुड्स आर पेरिशेबल और हॅझार्डियस. याच्याकरता 15 दिवस नाशिवंत आणि धोकादायक वस्तूंचा लिलाव त्वरित होईल. प्री डिपॉझिट. आता त्याच्यामध्ये PO मे स्पेसिफाय द अमाऊंट ऑफ प्री बिड डिपॉझिट टू बी फर्निश इन द मॅनर स्पेसिफाईड. आता ज्यांना याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे लिलावामध्ये त्यांच्याकडनं काय एक नॉमिनल अमाऊंट डिपॉझिट म्हणून घेतली जाते. आणि समजा मी लिलावात भाग घेतला, मला सांगितलं की लिलाव आहे 25 लाखाचा लिलाव आहे, 25 लाखापर्यंत म्हणजे व्हॅल्यू असेल त्याची, 1 लाख मी भरले प्रीपेड म्हणून, आणि जर का लिलावामध्ये मला ती वस्तू मिळाली नाही तर मला 1 लाख परत मिळतील. पण जर का मी लिलावामध्ये बोली लावली आणि माझ्या बाजूने लिलाव झाला तर मला एक वेळ दिला जातो, बाकीची अमाऊंट जमा करा आणि वस्तू ताब्यात घ्या. आणि जर इन केस सक्सेसफुल बिडर, मी सक्सेसफुल बिडर आहे, फेल्स टू पे द पेमेंट ऑफ द फुल अमाऊंट, मग मला काय होईल, फोरफिट, परत मिळणार नाही, परत नाही मिळणार. सक्सेसफुल बिडरला परत मिळणार नाही आणि सक्सेसफुल बिडरला रिटर्न केलं जाईल, रिटर्न टू द अनसक्सेसफुल बिडर. लिलावात भाग घेणारे 20 लोक असतील, एकालाच लिलावामध्ये मिळणाऱ्या वस्तू 19 लोकांना प्री डिपॉझिट अमाऊंट परत केली जाते आणि ज्याला लिलावामध्ये सक्सेसफुली जो त्यात तो लिलाव जिंकला आहे त्यांनी मात्र उर्वरित अमाऊंट भरल्यावर त्याला ती गुड्स किंवा कन्व्हेन्स मिळेल. अदरवाईज त्याने नाही भरले तर मग त्याची ती अमाऊंट जप्त होईल. यशस्वी बोलीदार अपयशी ठरल्यास जप्त केली जाऊ शकते. शक्य असेल त्याप्रमाणे संपूर्ण रक्कम भरावी. त्याला वेळ दिला त्यावेळेस त्याला भरायचं असतं. द PO शॅल इश्यू अ नोटीस टू द सक्सेसफुल बिडर इन फॉर्म DRC 11 रिक्वायरिंग हिम टू मेक द पेमेंट विदिन अ पिरियड ऑफ 15 days डेट ऑफ ऑप्शन. दिला झाल्यापासून त्याला 15 दिवसामध्ये उर्वरित रक्कम भरायला सांगितली जाते. पुढे हे असंच आहे, डिटेन सीज गुड्स पेरिशेबल हॅझार्डियस रिड्यूस केलं जाईल. ट्रान्सफर ऑफ ओनरशिप ऑन पेमेंट ऑफ फुल बिड अमाऊंट, संपूर्ण रक्कम भरली द PO शॅल ट्रान्सफर द पोझेशन अँड ओनरशिप ऑफ द सेड गुड्स ऑर कन्व्हियन्स टू द सक्सेसफुल बिडर अँड इश्यू अ सर्टिफिकेट. त्याला ताबा दिला जाईल, सर्टिफिकेट दिलं जाईल. री ऑप्शन द PO शॅल कॅन्सल. आता PO कॅन्सल कधी करणार, प्रोसेस अँड प्रोसीड फॉर अ री ऑप्शन वेअर no bid is received or the auction is considered to be non-competitive due to lack of adequate participation or due to low bid. बघा low bid पण आहे.
म्हणजे पुरेसे सहभाग नाही झाले, पुरेसे लोक सहभागी झाले नाही त्या लिलावामध्ये, किंवा जे सहभागी झालेत त्यांनी एक ठराविक अमाऊंटच्या वरती बोली लावलीच नाही, तर रद्द केलं जाईल. लिलाव गैरस्पर्धात्मक असल्याचं मानलं जाईल आणि त्यामुळे कमी बोलीमुळे लिलाव रद्द होईल. आणि किंवा पुरेशा सहभागाच्या अभावामुळे सुद्धा लिलाव रद्द होऊ शकतो. म्हणजे लिलाव करण्याचा उद्देश काय, की एक सफिशियंट अमाऊंट त्यांना रिकवर झाली पाहिजे. मार्केट व्हॅल्यू का काढायची आहे, म्हणजे जर का मार्केट व्हॅल्यूप्रमाणे पैसे मिळत नसतील तर लिलाव करू नये. असं नको व्हायला की पीओ आपलीच माणसं ठेवेल आणि सांगेल कमी अमाऊंटला लिलाव करतो मी, घेऊन टाका. त्यामुळे असं केलं. Stay of recovery proceedings where an appeal has been filed by the person under the provisions of subsection 1 with section 107(6). The proceedings कलम 107(6) सह वाचलेल्या उपकलम 137 खालील व्यक्तीने अपील केलं. The proceedings for recovery of penalty by sale of goods or conveyance return or seize in transit under this rule shall be deemed to be stayed. थांबवावं लागेल, कारण की कारवाई संपलेली नाही. तो मान्य करत नाही की त्याचे गुड्स हे लिलाव करण्याच्या याच्यामध्ये आहेत, त्याच्यावरती लावलेला चार्ज त्याला मान्य नाही, तो अपीलात जायला पाहिजे, मग तो अपीलात जाईल. आता हे बघा 154 दिलंय, 154. आता हे जर का मी मग तुम्हाला विचारलं की 10 लाखाची मार्केट व्हॅल्यू आहे आणि 5 लाखाची रिकव्हरी, ओके. आता 10 लाखाची वस्तू विकली, 10 लाख मिळाले आणि 5 लाख पेनल्टी जमा केली, उरलेल्या 5 लाखाचं काय करायचं. आता द अमाऊंट बघा, डिस्पोजल ऑफ प्रोसीड ऑफ सेल ऑफ गुड्स ऑर कन्व्हेयन्स अँड मुव्हेबल अँड इमूव्हेबल प्रॉपर्टी. अशा प्रकारे प्रोसीड म्हणजे जी अमाऊंट मिळाली आहे त्याचं काय करायचं, तर द अमाऊंट सो रिलीज फ्रॉम द सेल ऑफ गुड्स ऑर कन्व्हेयन्स मुव्हेबल ऑर इमूव्हेबल प्रॉपर्टी फॉर द रिकव्हरी ऑफ ड्यूज फ्रॉम अ डिफॉल्टर और फॉर रिकव्हरी ऑफ पेनल्टी पेबल अंडर सेक्शन 129(3). हे फक्त 129(3) करतात नाहीये, बाकीची कुठली रिकव्हरी असते थकबाकीदाराकडून थकबाकी वसूल करण्यासाठी किंवा कलम 151 म्हटलंय, म्हणजे इतर कुठल्या दुसऱ्या सेक्शनमध्ये लिलाव करायचा आहे किंवा 129(3) अन्वये देय दंडाच्या वसुलीसाठी वस्तू किंवा वाहतूक जंगम किंवा स्थावर बांधण्याच्या विक्रीतून अशी वसूल केलेली रक्कम कशा प्रकारे त्याचं वाटप करायचं हे दिलंय. पहिले काय झालं बघा, ती वस्तू ताब्यात घेतली, ती स्टोअर करायचा खर्च आहे, लिलाव करण्याकरता आलेला खर्च आहे. फर्स्ट वी अप्रोप्रिएटेड अगेन्स्ट द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट ऑफ द रिकव्हरी प्रोसेस. कळलं. आता मला 5 लाख रुपये भरायचे होते, मी नाही भरले, तुम्ही काय केलं, माझी वस्तूचा लिलाव केला आणि ते सगळं करायला 10,000 खर्च आला, तो कोण येणार, मी देणार ना, बरोबर आहे. म्हणजे 10,000 पहिले बाजूला काढा की प्रथम वसुली प्रक्रियेच्या प्रशासकीय खर्चाविरुद्ध विनियोग केला जावा, 10,000 साईडला काढा. 10 लाख रुपये आले, हा खर्च किती 10. पुढे वसूल करण्याच्या रकमेवर किंवा कलम 129(3) अन्वये देय दंड भरण्याकरता विनियोग केला जावा. दंड किती आहे, 5 लाख, ते बाजूला काढा. नेक्स्ट, थकबाकीदाराकडून देय असलेल्या इतर कोणत्याही रकमेवर विनियोग केला जाईल. कुठली अमाऊंट गव्हर्नमेंटकडे आली त्याला देण्यापूर्वी आणखीन कुठला गव्हर्नमेंटला देणं आहे का, ते सगळं घेऊनच त्याला बाकीची अमाऊंट दिली जाते. मग पुढे बॅलन्स अमाऊंट म्हणजे अंडर द ॲक्ट आणि अँड द रूल्स मेड देअर अंडर, ओके. कुठे काय देणं नाही आहे तर आता मग बॅलन्स इफ एनी शॅल बी क्रेडिटेड टू द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर ऑफ द ओनर ऑफ द गुड्स और कन्व्हेयन्स ॲज द केस मे बी इन केस द पर्सन रजिस्टर अंडर द ॲक्ट वेअर द सेड पर्सन इज नॉट रिक्वायर्ड टू बी रजिस्टर. जर रिक्वायर्ड नाही आहे, सेड अमाऊंट शॅल बी क्रेडिटेड टू द बँक अकाउंट ऑफ द पर्सन कन्सर्न. आलं लक्षात. रजिस्टर्ड पर्सन असेल तर त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॅश दिला जाईल. समजा ट्रान्सपोर्ट डिफॉल्टर आहे, ट्रान्सपोर्ट रजिस्टर नाही आहे, अनरजिस्टर्ड पर्सन आहे, तर मग त्याच्या बँक अकाउंटमध्ये ती अमाऊंट काय केली जाईल, क्रेडिट केली जाईल. वेअर इट इज नॉट पॉसिबल, तर बघा काय, वेअर हे कधी शक्य नसेल, वेअर इट इज नॉट पॉसिबल टू पे द बॅलन्स ऑफ सेल प्रोसीड ॲज पर. हा जो व्यक्ती समोर आलाय तर त्याला मिळणार आहे ना, समोर नाही आला तर ते मगाशी विचारलं तुम्हाला मी, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की कंझ्युमर वेलफेअर फंडमध्ये जाणार आहे, हे बोललो तर कुठे लिहिलं ते बघा.
where it is not possible to pay the balance of the sale proceed as per Section 1D to the person concerned within a period of 6 months from the date of sale of such goods or conveyance, or such further period as the PO may allow, such balance of the sale proceed shall be deposited with the fund. फंड म्हणजे कंझ्युमर वेलफेअर फंड. तर ती अमाऊंट जमावली. त्या अमाऊंटचा मालकच नाहीये कोण, आणि तो गव्हर्नमेंटचा कुठलाही देय नाहीये. मग ती अमाऊंट गव्हर्नमेंट ठेवू शकत नाही आणि कोण मालकाला समोर येत नाही. मग त्यावेळेला ती अमाऊंट कुठे जाईल? कंझ्युमर वेलफेअर फंडला जाईल. सीज मधला फरक लक्षात घ्या. सीज आणि डिटेन्शन म्हणजे काय होतं? त्याच्यावरती गव्हर्नमेंट कंट्रोल घेतं की टॅक्स पेयरला सांगतं की तू ह्याच्यातून दूर राहा, जोपर्यंत कारवाई होत नाही हे आमच्या ताब्यात राहील. ताबा गव्हर्नमेंट घेतं, ओनरशिप टॅक्स पेयरचीच राहते. आणि ज्यावेळेस कन्फिस्केशन हा जो विषय आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटकडे त्याची मालकी हक्क येते. त्याच्यावर गव्हर्नमेंटकडे ताबा येतो आणि हक्क पण येतो आणि मालकी पण येते, आणि मग गव्हर्नमेंट त्याच्या पुढे काय करायचं ते करू शकतो. जर का त्यांनी टॅक्स पेमेंट नाही केलं, पेनल्टी नाही भरली, कुठलेही देय गव्हर्नमेंट दिलं नाही, तर गव्हर्नमेंट जप्त करतं. ते आहे कन्फिस्केशन. आता इथे पहिली केस, आता इथे त्यांनी काय दिलं आहे? 130(1) मध्ये हे 5 क्लॉज दिले. या 5 क्लॉजमध्ये सिच्युएशन येते काय बघा. गुड्स सप्लाय केले, रिसिव्ह केले, कायद्यानुसार नियमानुसार सप्लाय किंवा गुड्स रिसिव्ह झालेले नाही, does not account for any goods on which he is liable to pay tax under this act. आता ही माहिती जी आहे ही कशी मिळेल? कशी मिळेल ही माहिती? आयदर इन्स्पेक्शननी मिळेल, ऑडिटनी मिळेल, इंटेलिजन्सला मिळेल. ही माहिती आली ना बाई, ही माहिती आहे. ते काय म्हणते इथे? फक्त एवढंच म्हटलंय की वेअर गुड्स कन्व्हेयन्स शॅल बी लायबल. लायबल केव्हा होईल? ह्या सिच्युएशनमध्ये गुड्स आलेत, गुड्स सप्लाय केले, रिसिव्ह केले, कायद्याचं उल्लंघन करून, नियमाचं उल्लंघन करून. दुसरं, अकाउंट नाही केलं, डज नॉट अकाउंट फॉर एनी गुड्स ऑन विच इज लायबल टू पे टॅक्स. त्याच्यावरती टॅक्स भरणं आहे, ते टॅक्स. ते गुड्स अकाउंट नाही केले. अकाउंट न करण्याचा उद्देश हा आहे की मला टॅक्स द्यायचा नाही. विदाउट बिल गुड्स आले, विदाउट बिल गुड्स विकले. जे स्टँडर्ड कंपनीच्या वस्तू आहेत ना, इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये मी कीबोर्ड आणतो, माऊस आणतो स्टँडर्ड कंपनीचं, तर ते बिल देतात. पण अशा बऱ्याच वस्तू आहेत की चांगल्या असतात पण स्टँडर्ड कंपनी नाही, बिल द्या, नाही हे विदाउट बिल आहे, विदाउट बिल आहे. जे केबल वगैरे आणतो ना आम्ही, ते सगळं विदाउट बिल. एक्सटेन्शन केबल आहे, तर ही टीव्हीची केबल इथपर्यंत आली, तर ही टीव्ही कंपनीकडनं आपल्याला मोठी केबल येत नाही, 5 मीटर केबल येत नाही, छोटी केबल येते 1 मीटर 1.5 मीटरची. 5 मीटर केबल आणली तर म्हणत नाही हे चायनाचा माल आहे, तर बिल नाही. कळलं ना काय? असे कॅमेरे वगैरे आहेत, मोठ्या कंपनीचे स्टँडर्ड कंपनीचे कॅमेरे आहेत, तर त्याची कॉस्ट खूप जास्त असते. माईक आहे, कॉस्ट जास्त असते. पण तुम्हाला असे लोकल म्हणजे चायनीज कंपनीचे टिकतात माईक, काही बिल वगैरे काय नाही. तुला बिल नाही असं कसं? जीएसटी नंबर तुम्ही बोर्ड लावला, जीएसटी नंबर आहे तुमच्याकडे, मला जीएसटीचं बिल पाहिजे, असं काय नाही म्हटलं. नाही म्हणा आम्ही नाही, आम्हाला बिलाने येत नाही, बिलाने आम्ही देत नाही. मग ठीक आहे, म्हणजे असं चालतं. कसं होतं की आपण ज्यावेळेस वाचतोय त्यावेळेस थोडं चेक केलं पाहिजे की अशा गोष्टी होतात मार्केटला,
आता स्टँडर्ड कंपनीचे रेनकोट घेतले तर हे बिल देतात. म्हटलं हा बघा 1000 रुपये रेनकोट आहे. म्हणजे दुसरं बघा 600 आहे, हा पाहिजे हा घ्या. बोलो याचं बिल देणार कारण वॉरंटी आहे. याची वॉरंटी नाही आणि बिल नाही. म्हणजे असं कसं बिल कसं नाही याचं? नाही वॉरंटी नाही बिल नाही म्हणजे विदाउट बिल आलं तुम्हाला. हे असं चालतं. छत्री वॉरंटी नाही बिल नाही म्हटलं असं नाही, बिल तर ना तुम्ही सेल केलं बिल पाहिजे ना मला. पण त्यांना काही माहीत नाही, त्यांना काही कळत नाही. ते त्यांचा धंदा करतात, लोकांना काय माहीत नसतं. त्यामुळे त्या गुड्सचं अकाउंटिंगही होणार नाही आणि त्याच्यामध्ये कुठलाही टॅक्स दिला पण जाणार नाही. म्हणजे इथे इन्कम टॅक्स आणि जे बघा हे आता कसं आहे, तुम्हाला वाटतं गव्हर्नमेंटला माहिती नसेल या गोष्टी चालतात, हे कळत नसेल. आता जर का समजा असं काय होतं का, हे जर माहिती करून घ्यायचं असेल तर माहिती करून घेता येतं का? बघा माझा प्रश्न काय की जसं इथे गुड्स सप्लाय केला जातो हे कसं कळणार? बिल दिलं जात नाही कसं कळणार? $67.12 बघा. मध्ये इथे काय याच्यामध्ये की परचेस ऑफ गुड सर्व्हिसेस फ्रॉम अ बिझनेस प्रिमायसेस बाय बिकमिंग अ फेक कस्टमर. द कमिशनर और एन ऑफिसर ऑथोराइज्ड बाय हिम मे कॉज परचेस ऑफ एनी गुड सर्व्हिसेस. म्हणजे आयुक्तास किंवा त्याने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यास कोणती करपात्र व्यक्ती पुरवठ्याची कर बीजके किंवा देयके देत असल्याची तपासणी करण्यासाठी तपासणी करायची बिल देतो की नाही. Any person authorized by him from the business premises of any taxable person to check the issue of tax invoice or bill of supply by such taxable person and on return of goods purchased by such officer. हे चेक करण्याकरता फेक कस्टमर पाठवायचं आणि ती वस्तू परचेस करायची. आणि जर त्याने बिल दिलं प्रॉपरली, बिल ऑफ सप्लाय दिलं, टॅक्स इनवॉइस दिलं, तर टॅक्सेबल पर्सन और एनी पर्सन इन चार्ज ऑफ द बिझनेस प्रिमायसेस शॅल रिफंड द अमाऊंट so paid towards the goods after cancelling any tax invoice or bill of supply. हे त्याला सांगितलं जाईल की आम्ही डिपार्टमेंटकडनं आलो होतो, तुमचे गुड्स तुम्ही बिल बनवता की नाही चेक करायला. ठीक आहे, तुम्ही बिल इश्यू केलं, इन्व्हॉइस इश्यू केलंय, तुम्हाला आम्ही पेमेंट केलंय, तो वस्तू घ्या. हे करण्यात तुम्हाला अधिकार आहे का? हे तुम्ही कसं करू शकता? 67 बार अधिकार देतो. आलं लक्षात? समजलं मॅडम? The taxable person or any person in charge of the business premises shall refund the amount so paid towards the goods after cancelling any tax invoice or bill of supply issued earlier. ते कॅन्सल करतील आणि पेमेंट करतील. प्रश्न एवढंच होतो फक्त की तुम्ही जे करताय त्याची तुम्हाला अधिकार कोणी दिला? पैसे परत मिळणार नाहीत. एकदा वस्तू विकली, आम्ही लिहिल्या बिलावरती, कच्चं बिल आहे ते लिहिलंय त्याच्यावरती, पक्का बिल नाही, कच्चं बिल इश्यू केलं आहे, ET नंबर आहे आणि कच्चं बिल इश्यू करतात. वन सोल्ड रिटर्न येणार नाही. म्हणजे जर त्यात तुम्ही सांगता की बाबा हे असं आहे, आम्ही तुम्हाला ओळखत नाही, मग जर ते देत नसतील तर त्यांना सांगायला पाहिजे की हे बघा कायदेशीररित्या आम्ही ही कारवाई केली, आमचं काम आहे. सप्लायर इश्यू अकाउंट करत नाही. आता अकाउंट करत नाही याकरता जर इन्स्पेक्शन केलं तरच कळलं की अकाउंट करत नाही. म्हणजे इंटेलिजन्सकडे माहिती आहे की बा यांनी गुड्स घेतले, याच्याकडे गुड्स गेलेत, बघा यांनी अकाउंट केलेत की नाही. सप्लाइज एनी गुड्स लायबल टू टॅक्स अंडर दिस ॲक्ट विदाउट हॅव्हिंग अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन. गुड्स अप्लाय करतो लायबल टू टॅक्स अंडर दिस ॲक्ट. म्हणजे जर त्यांनी ॲग्रिगेट टर्नओव्हरचं लिमिट एक्सीड केलं आहे किंवा राज्याबाहेर सप्लाय करतो तरच होईल ना की विदाउट हॅव्हिंग अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन सप्लाय एनी गुड्स लायबल टू टॅक्स विदाउट हॅव्हिंग अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन. आणि कॉन्ट्राव्हेन्स एनी ऑफ द प्रोविजन ऑफ दिस ॲक्ट और रूल्स मेड देअर अंडर विथ इंटेंट टू इव्हेड पेमेंट ऑफ टॅक्स. कर चुकवण्याच्या हेतूनच काय केलंय तर तुझे उल्लंघन करतोय. uses any conveyance as a means of transport for carriage of goods in contraventions of the provision of this act or the rules made thereunder.
हे जरा अनलेस बघा पुढे आहे. पण युजेस एनी कन्व्हियन्स एज अ मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट फॉर कॅरेज ऑफ गुड्स इन कंट्राव्हेन्शन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट. व्हेकल वापरलं जातं म्हणजे गाडी वापरली जाते विदाउट बिल माल पोचवायला घ्यायला, हे बिल नाही बनवायचं, खोटी बिलं बनवायची, अशा करता वापरली जाते. आता याच्यामध्ये हे केव्हा अनलेस द ओनर ऑफ द कन्व्हियन्स प्रूव्ज दॅट इट वॉज सो यूज विदाउट द नॉलेज ऑर कन्व्हियन्स ऑफ द ओनर हिमसेल्फ. म्हणजे इथे काय केलं पाहिजे, त्यांनी सिद्ध केलं पाहिजे अशा प्रकारे केलेल्या वाहनाचा वापर हा स्वतः वाहनाच्या मालकाला, त्याच्या एजंटला कोणताही असल्यास आणि वाहनाचा ताबा ज्या व्यक्तीकडे असेल त्या व्यक्तीला ज्ञात नसताना किंवा त्याकडे कानाडोळा न करता करण्यात आला होता असे वाहन मालकाने सिद्ध केले नसेल तर. ही सापडली गोष्ट की हे वाहन वापरलं जातं, पण जर मला सिद्ध करेल की मी याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही आहे, मला माहीत नाही, मला फसवून हे साहस अप्लाय होतोय, ओके. युजेस एनी कन्व्हियन्स, तर ते कन्व्हियन्स जर मला त्यात सामील आहे तर देन ऑल सच गुड्स ऑर कन्व्हियन्स शॅल बी लायबल टू कन्स्पिस्केशन अँड द पर्सन शॅल बी लायबल टू पेनल्टी अंडर सेक्शन 122. पहिले 122 दिले सेक्शन, कळलं एवढं. म्हणजे या 5 परिस्थितीमध्ये जर का एखादा व्यक्ती असेल एनी पर्सन तर तो लायबल टू कन्स्पिरेशन गुड्स किंवा कन्व्हियन्स आहे, ओके. एक दिलंय आणि दुसरं काय दिलंय 122 मध्ये पेनल्टी लागेल. रिडम्पशन फाईन, रिडम्पशन फाईन लायबल टू कन्स्पिरेशन एक आहे अँड द पर्सन, जो पर्सन आहे त्याला 122 ची पेनल्टी लागेल. गुड्स कन्व्हियन्स जप्त होतील आणि पर्सनला पेनल्टी लागेल. आता इथे काय दिलं आहे, रिडम्पशन फाईन. whenever confiscation of any goods conveyance is authorized by this act. कोणती वस्तू अथवा वाहन सरकार जमा करण्याचा जेव्हा जेव्हा या अधिनियमाने अधिकार देण्यात येईल तेव्हा त्याबाबत वाहन मालकास किंवा वाहनाचा ताबा ज्या व्यक्तीकडे असेल त्या व्यक्तीस अशा वस्तू सरकार जमा करण्याऐवजी उक्त न्यायनिर्णय अधिकारी त्यास योग्य वाटेल असा दंड भरण्याबाबत विकल्प देईल. तर एक ऑप्शन द्या की तुझी गाडी जप्त करणार आहोत. या 5 परिस्थितीमध्ये कुठेतरी तू काय केलं आहे, टॅक्स इव्हेजन केलेलं आहे, गव्हर्नमेंटला प्रॉपर टॅक्स मिळालेला नाही, यात तुझा सहभाग आहे, जप्त करतो आम्ही गुड्स किंवा कन्व्हियन्स. एक. दुसरं ऑप्शन, किती अमाऊंट भरायची आहे त्याचा अधिकार कोणाला दिला आहे, पीयूला दिला आहे. इथे त्या ऑफिसरला दिला आहे की तुम्ही अमाऊंट डिटरमाइन करा. डिटरमाइन मॅक्झिमम अमाऊंट कशी काढायची ते दिलं इकडे. सच अ फाईन लेव्हिएबल शॅल नॉट एक्सीड द मार्केट व्हॅल्यू, बघा आता परत इथे आला आहे मार्केट व्हॅल्यू ऑफ द गुड्स कन्फिस्केटेड लेस द टॅक्स चार्जेबल देअरऑन. सरकार जमा केलेल्या वस्तूचा त्यावर आकारण्यायोग्य असलेला कर कमी करून आलेल्या बाजार मूल्याहून अधिक असणार नाही. म्हणजे 1 लाखाचे गुड्स आहेत, 1,18,000 टॅक्स आहे, ते 1 लाखाहून जास्त अमाऊंट असता कामा नये ना. ही रिडम्पशन फाईन घ्यायची आहे, गुड्स 1 लाखाचे आहेत, 1 लाखाहून जास्त असता कामा नये. आणि दुसरं, ॲग्रिगेट अमाऊंट ऑफ फाईन अँड पेनल्टी. द ॲग्रिगेट ऑफ सच फाईन अँड पेनल्टी लिव्हिएबल शॅल नॉट बी लेस दॅन, किती असेल, 100% फॉर टॅक्स पेअर. टॅक्स किती भरणं आहे, 1 लाखाची गुड्स कन्व्हियन्स आहे आणि ते 18,000 टॅक्स आहे. ते मिनिमम 18,000 असलं पाहिजे आणि मॅक्झिमम 1 लाख असू शकतं. हे दिले कराच्या 100%. अशा वस्तूवर देय कराच्या 100% प्रमाणे मिनिमम असले पाहिजे आणि मॅक्झिमम वस्तूची किंमत असली पाहिजे. ह्या रेंजमध्ये काही अमाऊंट ऑफिसर डिटरमाइन करू शकतो. इथे कोणावर सोडलाय डिसिजन, निर्णय ऑफिसरवर सोडलाय. 1 लाखाहून जास्त असता कामा नये, 8,000पेक्षा कमी असता कामा नये. वेर एनी सच कन्व्हियन्स इज यूज फॉर द, आता पुढे रिडम्पशन फाईन इन केस ऑफ कन्व्हियन्स यूज फॉर द कॅरेज ऑफ द गुड्स ऑर पॅसेंजर फॉर हायर. आता भाड्याने दिली ती गाडी. वेर एनी सच कन्व्हियन्स इज यूज फॉर द कॅरेज ऑफ द गुड्स ऑर पॅसेंजर्स फॉर हायर, द ओनर ऑफ द कन्व्हियन्स शॅल बी गिवन an option to pay in lieu of consideration of the conveyance a fine equal to the tax payable of the goods being transported thereon. आता गवत कसं होतं, मी एक ट्रान्सपोर्टर आहे आणि माझ्या 4 गाड्या आहेत, ते जर माझ्याकडे वापरत असतील
मग मला ऑर्डर आली तर 5वी गाडी मी कोणाकडे तरी हायर करतो. तुमच्याकडनं गाडी घेतली आणि तुमची गाडी पकडली गेली. ती बोलले अरे मला तर काय माहीत नाही, मी बी आहे, मी एला गाडी नेहमी येतो, त्यांनी घेतली गाडी तर माझी गाडी तुम्ही पकडले. मग त्या केसमध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट दूरपर्यंत आहे ना. त्याने तर एला भाड्याने दिली आणि एने सगळं पुढे घोळ केलेला आहे. जे काय टॅक्स चोरी केली त्यामध्ये ए इन्व्हॉल्व, बी इन्व्हॉल्व नाही, पण बीची गाडी आहे ना तिकडे. मग बीला काय सांगितलं जाईल की टॅक्स पेबल आहे तो बर. ओके, ओनर ऑफ द कन्व्हियन्स शॅल बी गिवन एन ऑप्शन टू पे इन लिeu ऑफ द कन्फिस्केशन ऑफ द कन्व्हियन्स अ फाईन इक्वल टू द टॅक्स पेबल ऑफ द गुड्स बिंग ट्रान्सफर्ड देअर. अपॉन being heard, no order for confiscation of goods or conveyance or for imposition of penalty shall be issued without giving the person an. त्याचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. म्हणजे तो त्या 5 परिस्थितीमध्ये खरंच इन्व्हॉल्व आहे की नाही एक्सप्लेन करा, आम्हाला दिसेल तुम्ही इन्व्हॉल्व आहात. मग तो एक्सप्लेन करेल, त्याचं म्हणणं ऐकलं जाईल. त्याचं म्हणणं जर पटलं तर मग कारवाई त्याच्या विरुद्ध होणार नाही. तो स्पष्टीकरण देऊ शकला नाही मग त्याच्या विरुद्ध कारवाई होईल, पण त्याला एक संधी दिली पाहिजे त्याचं म्हणणं मांडण्याची. Where any goods or conveyance are confiscated under this act, the title of such goods or conveyance shall vest in the government मालकी जाईल. The proper officer at the confiscation shall take the whole possession of the things confiscated. Adjudging जो आहे प्रॉपर ऑफिसर तो ताबा घेईल, सरकार जमा केलेल्या गोष्टींचा ताबा घेईल व धारण करील आणि प्रत्येक पोलीस अधिकारी अशा समुचित अधिकाऱ्याला त्याच्या विनंतीवरून असा ताबा घेण्यासाठी धारण करण्यासाठी त्यास सहाय्य करेल. म्हणजे इथे ऑफिसर पोलीस त्यांना मदत करतील कारण ताबा घ्यायचा आहे त्या गुड्स किंवा कन्व्हियन्सचा. आणि मग द पीओ मे आफ्टर सॅटिस्फाईंग हिमसेल्फ दॅट confiscated goods or conveyance are not required in any other proceedings under this act, and after giving reasonable time not exceeding 3 months to pay fine in lieu of confiscation, dispose of such goods or conveyance. त्यांनी ताबा घेतला, ओके, जप्त केलं, ते सरकार जमा केलेल्या वस्तू किंवा वाहन या अधिनियमाखाली इतर कोणत्याही कार्यवाहीमध्ये आवश्यक नाही अशी त्याची स्वतःची खात्री पटल्यानंतर आणि अशा वस्तू किंवा वाहन सरकार जमा करण्याऐवजी दंडाची रक्कम भरण्यासाठी 3 महिन्याहून अधिक नसेल इतकी वाजवी मुदत दिल्यानंतर अशा वस्तू किंवा वाहनाची विल्हेवाट लावता येईल आणि त्याच्या विक्रीतून आलेल्या उत्पन्नाची रक्कम सरकारकडे जमा करता येईल. अशा प्रकारची कारवाई आहे. कळलं 129 130. आता 129 मध्ये ज्यावेळेस वाहन मुवमेंट होते त्याची आणि त्यावेळेस ही गाडी पकडली जाते त्यावेळेस जी कारवाई होते ती कारवाई तुम्हाला MOV फॉर्म सकट बघायची आहे कशा प्रकारे होते. आणि 130 मध्ये हे जे काय त्यांनी ऑप्शन दिले, हे जे क्लॉज दिले 1 2 3 4 5, आता हे जे तुम्हाला मी तिकडे दिसतंय जे शब्द मांडले ज्या प्रकारे हे सगळं कन्स्ट्रक्ट केलं आहे हे मी तुम्हाला सांगितलं आहे. आता खरोखर तिकडे तुमच्याकडे जिकडे कारवाई होते तिकडे खरोखर ह्याचा काय अर्थ लावलेला आहे आणि कशा प्रकारे त्याचे डॉक्युमेंट बनलेत, ऑनलाईन काय पाठवले, कसं पाठवले, हे सगळं जे आता ह्याच्या थ्रू जाणार आहे. 100 रूल बेचाळीस रूल 142 थ्रू हे जाणार आहे. आणि मग याच्यामध्ये त्याचे फाइंडिंग्स काय आहेत, कशा प्रकारे तुम्ही डिटरमाइन केलं आहे, कुठली माहिती मिळाली, कुठल्या कागदपत्राच्या आधारे तुम्हाला कसं सगळं मिळालं आहे, हे कसं नमूद केलं जातं त्यामध्ये डॉक्युमेंटमध्ये. आणि मग DRC 01 मध्ये दिलेलं आहे. DRC 06 बघा कसं होतं, मला ज्यावेळेस नोटीस येते त्यावेळेस मला हे वाचल्यानंतर कळतं की ॲक्च्युअल डिफॉल्ट काय. ओके, मग त्याच्यानंतर तसं A7010 मध्ये संपूर्ण क्लिअर होत नाही, तिकडे स्पेसिफिक दिलेलं आहे. आणि जर का मला ते क्लिअर होत नाही तर मग ती रिप्लाय कुठल्या आधारे करणार. पण ज्यावेळेस DRC 01 DRC 07 येणार त्यावेळेस संपूर्णपणे कळणार की कुठल्या डेटला कधी काय केलं आहे, सगळं केलं आहे, म्हणजे कशा प्रकारे हे मांडलं आहे, मग त्याला कोणी काय रिप्लाय केला आहे, मग काही रिप्लाय डिपार्टमेंटला कन्व्हिन्स झाले असतील, पटले असेल, कारवाई थांबवली असेल, काही ठिकाणी पुढे मग त्यांचं उत्तर हे स्पष्टीकरण हे काय त्यांच्या डिफॉल्टला योग्य नाही आहे,
मान्य होणार का नाही आहे, मग पुढे कारवाई केली असेल त्यामुळे तुम्हाला हे सगळं स्टडी करायला लागेल की कशा प्रकारे DRC 01 काढतात, DRC 07 काढतात, मग त्याच्यावरती टॅक्सपेअर काय रिप्लाय करतात हे पहिले बघायला पाहिजे. त्यानंतर मग वेगवेगळ्या कोर्ट केसेस झालेल्या आहेत त्याच्यावरती कशा प्रकारे मग पुढे कोर्टाने निर्णय दिलेत. जर का तुम्हाला एका वेगळ्या लेवलला जायचं असेल सगळं तर मग तुम्हाला केस स्टडी करायला लागेल. ॲटलिस्ट तुम्हाला पहिले प्राथमिक स्तरावरती जर तुम्ही एक सहयोगी व्यक्ती म्हणून काम करत असाल ऑफिसरबरोबर तर तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा हे कारवाई करताय तर काय करता आलं याचं. मी तुम्हाला सांगितलं ह्या थोडं तुम्ही कम्युनिकेशन करा, हे बोलून घ्या, तुम्हाला कळलं पाहिजे बा काय मला बोलायचं काय विचारायचं आहे. हे सगळं कसं करता येतं की गव्हर्नमेंटची मजबुरी आहे की त्यांना सेल पासेस टॅक्स ठेवायला लागते आणि सेल पासेस टॅक्स जेव्हा ठेवला आहे आपण जिकडनं सुरुवात केली सेल्फ असेसमेंट 59, आता जर सेल्फ असेसमेंट आहे टॅक्स तर म्हणजे हे सगळ्या तरतुदी बघून टॅक्सपेअर काय करणार आहे त्यावरती ऑब्लिगेशन टाकलेत आणि त्या ऑब्लिगेशनप्रमाणे तो काम करणार आहे. आता जर त्यांनी आपलं काम प्रॉपर केलं तर काही डिपार्टमेंटचं कामच नाही, पण त्याच्यावर कोण लक्ष ठेवायला नसेल आणि कोण त्यांना हटवणारच नसेल तर मग ते सगळी अव्यवस्था होईल. मग त्या व्यक्तीचा जो काय स्वार्थ मतलब आहे तो साध्य करेल. ते होऊ नये म्हणून हे सगळं दिलेलं आहे. आणि जर का त्याच्याकडे 122 तुम्ही बघाल आपण कॅटेगराईज केलेत 122 मध्ये की इनवॉइस. आता तुम्ही इनवॉइस सेक्शन बघितला 31(1) आणि 31(2) नॉर्मल सप्लाय होतो त्यावेळेस गुड्ससाठी 31(1), सर्व्हिससाठी 31(2). सप्लायज एनी गुड सर्व्हिसेस ऑर बोथ विदाउट इश्यू ऑफ एनी इनवॉइस. इनवॉइस इश्यू नाही केला ऑर इश्यूज अँड इनकरेक्ट ऑर फॉल्स इनवॉइस विथ रिगार्ड टू एनी सच सप्लाय. ओके, मग हे झालं आहे टॅक्सपेअर पर्सन काढणार. तर मग जर झालं असेल हे लक्षात आलं डिपार्टमेंटच्या तर त्यानुसार काय कारवाई होईल हे सगळं दिलं. हे ऑफेन्स आहे, हे ऑफेन्स आहे हे तुम्ही वाचाल तुम्हाला कळेल की पुढच्या क्लासला घेतोय आणि खाली तुम्हाला दिलं आहे की याला किती फाईन असेल. हे जे 21 ऑफेन्स वर दिले टॅक्सेबल पर्सनला फाईन किती 10,000 और टॅक्स ITC इन्व्हॉल्ड विच एव्हर इज हायर म्हटलंय, विच एव्हर इज हायर. आणि CGST मध्ये 10,000, AGST मध्ये 10,000. त्यामुळे इथे